की बळीराजा हा आज उन्हात पडलाय. सरकारने घोषणा केल्या कर्जमाफी करू, हे करू, ते करू, हे सर्व करून त्यांनी इलेक्शन लढून घेतले, सरकार स्थापन केलं. माझ्या मायबाप शेतकऱ्याकडे आज कुणी लक्ष देत नाहीये. सरकारने घोषणा करून काल त्यांनी जाहीर केलं तिथं विधानसभेत की आम्ही कर्जमाफी करू शकत नाही. अरे तुम्ही कर्जमाफी करू शकत नाही तर तुम्ही आश्वासनं देता कशाला? आणि तुम्ही वेळ देता किती शेतकऱ्याला? 28 तारखेला जाहीर करा, 31 तारखेच्या आत तुम्ही कर्ज भरा. काय करायचं शेतकऱ्यांनी? आत्महत्या करायला तुम्ही प्रोत्साहित करताय, सरकार प्रोत्साहित करताय. सरकारने लवकरात लवकर या गोष्टीवर निर्णय घ्यावा. माझ्या मायबाप शेतकऱ्याला लवकरात लवकर कर्जमाफी करावी. नसता बळीराजा संघटना अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत पेटवल्याशिवाय शांत बसणार. अरे अजितदादा पवारनी सत्तेत सामील होऊन 75,000 कोटीचा घोटाळा पाय केला. त्यांनी त्याचं स्वतःचं माफ करून घेतलं. त्याला काय गरज आहे शेतकऱ्याची? त्याला जर गरज असती तर त्यांनी काल तिथं अदानी अंबानीला बाहेर देशात जाऊ नसतं दिलं. त्यांचा पैसा इथं ठेवला असता, त्याचा इथं उपयोग करून घेतला असता. यांनी करोडो रुपयावाले पैशावाले बाहेर देशात पाठवले आणि आता हे शेतकऱ्यावरच्या जीवावर उठले. आपण वापर करून घेतला शेतकऱ्यांचा, सत्तेसाठी वापर करून घेतला. या लोकांनी सत्तेसाठी उभे राहिले, सत्ता हस्तगत केल्या, प्रॉपर्ट्या जमा केल्या आणि आज शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून हे सत्तेत सामील झाले. यांचा आणि बळीराजा शेतकऱ्याचा काही संबंध नाही. यानंतर भारतात, महाराष्ट्रात तर राहीलच, पण भारतात आम्ही मावळे बळीराजाचं काम करू. आम्हाला फक्त एकच स्वार्थ आहे की माझ्या मायबाप बळीराजा टिकला पाहिजे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. यासाठी बळीराजा संघटना काम करणार.